प्रथम जय भीम सर्वांना। आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीमार्फत एक निवेदन दिलेलं आहे। अति महत्त्वाच्या विषयावर निवेदन दिलेलं आहे। रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा आहे। त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून सुशोभीकरणाचं काम महानगरपालिका असो या प्रशासनामार्फत अजूनपर्यंत झालेलं नाहीये। आता येणाऱ्या 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे आणि त्या ठिकाणी त्या अनुषंगाने त्या 14 एप्रिलपर्यंत 14 एप्रिल 2025 पर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात एक सुशोभीकरण व्हावं आणि एक फोल्डिंग जिना, स्टेनलेस स्टीलचा फोल्डिंग जिना प्रशासनामार्फत लावावा आणि पाण्याचा कारंजा म्हणा, त्याला तिथं सुशोभीकरण झाडांचं असं म्हणा, जे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला ते चांगलं दिसेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावं असं आम्ही या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे। आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून या विषयावर आम्ही निवेदन देत आलो, पण प्रशासन याच्यावर काही विशेष कारवाई करत नाहीये। तरी यावेळेस 14 एप्रिलच्या आत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी समाजाच्या वतीने एक बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्याचं इस्टिमेट करून त्या ठिकाणी तो सुशोभीकरणाचा विषय त्या ठिकाणी पूर्ण करावा, जेणेकरून समाज बांधव त्या ठिकाणी हजारो लाखो समाज बांधव त्या ठिकाणी 13-14 तारखेला म्हणा प्रत्येक महामानवांच्या जयंती टायमाला त्या ठिकाणी येत असतात आणि तिथं ज्या प्रकारची घाण असते ती म्हणजे बघावत नाही अशी त्या ठिकाणी घाण असते आणि महामानवाचा पुतळा आहे त्या ठिकाणी, तर त्यांची अवहेलना होऊ नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। माझं नाव आशिष उत्तमराव सपकाळ। सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय। मी भारती रंदे जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मी अगोदर महिलांना उत्सव समितीत स्थान दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करते। आज जो पहिला मुद्दा आम्ही हा मांडलेला आहे कलेक्टर साहेबांना जो निवेदन दिलेला आहे की सुशोभीकरण तिथे झालं पाहिजे, तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे। वर्षानुवर्ष ते रखडत पडलेला आहे। तर या आताच्या जे आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आहे त्यांच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत की त्यांनी ह्या विषयावरती थोडंसं गांभीर्याने घेऊन आम्हाला आमच्या जयंती समितीचे सर्व पदाधिकारी तसेच आमच्या समाजाचे सर्व लोकांचे जे भावना आहेत की तो मार्गी लावला पाहिजे तो प्रश्न। आणि जे आपले अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी तर आता सांगितलंच आहे की आयुक्तांना भेटून आम्ही ते निवेदन देणार आहोत आणि इस्टिमेट वगैरे ते लवकरात लवकर बनवून 14 एप्रिलच्या आतमध्ये ते जर झालं तर मी सर्वांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेबांचे आताच आभार मानून घेते। थँक्यू। जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय।